ज्याप्रमाणे सायन्स 1 मॅथ 2 मध्ये महाराष्ट्र बोर्डने थोडासा घुमवला होता, तसं आपल्या जॉग्राफी मध्ये पण घुमवू शकतात. भारताचा नकाशा किंवा ब्राझीलचा नकाशा सुद्धा तुम्हाला विचारू शकते. भारताचा नकाशा ऑलरेडी आपण कव्हर केला. आज आपण 4 मार्क कन्फर्म करायसाठी व्हेरी इम्पॉर्टंट बघणार आहोत ब्राझीलचा नकाशा. बघा आता कोणते कोणते व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. सगळ्यात पहिले ब्राझील मधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे आणि लहान राज्य, सगळ्यात छोटा आणि लहान राज्य कोणता आहे लक्षात ठेवायचा आहे, तो वाला आहे आपला सेगिरपे. कोणता आहे तो? सेगिरपे. आणि हा सेगिरपे आहे कुठे ऍक्च्युअली? हा सेगिरपे हा इथं या साईडला, इकडे या इकडच्या साईडला सगळ्यात छोटा वाला आहे. नेक्स्ट आहे आपला ब्राझीलची राजधानी. तर लक्षात ठेवायचं आहे ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया आणि ती आहे इथं. इथं ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे. नेक्स्ट आहे आपला अमेझॉनस राज्य. तर अमेझॉनस राज्यवाला हा वाला आहे. इथं जो सगळ्यात मोठा पार्ट दिसतोय तो आपला अमेझॉनस. व्हेरी इम्पॉर्टंट. पाऊस मध्ये सगळ्यात पहिला बघा आता पाऊस, पॅराना राज्य. पाऊसचा जर तर पॅराना राज्य लक्षात ठेवायचं आहे. आणि पॅराना राज्य जो आहे हा इथं आहे तुमचा. हा आहे आपला पॅराना राज्य. नेक्स्ट आहे आपला अमापा राज्य. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अमापा हा पॅराना इकडे आणि अमापा जो आहे तो हा कुठे आपला वरती. त्याच्यानंतर आहे विषुववृत्त. एकदम इम्पॉर्टंट विषुववृत्त. आता विषुववृत्तवाली एक लाईन जी आहे ती कुठे आहे, तर इथून तुम्हाला अशी एक डॉट 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 मध्ये अशी लाईन काढायची आणि हाच आहे आपला विषुववृत्त लाईन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण ब्राझीलचे बघू. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पूर्णच्या पूर्ण आपण कव्हर क्लिअर करून टाकू. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट मोराजा बेट. मोराजा बेट कुठे आहे तर लक्षात ठेवा मोराजा बेट हा जो इकडे दिसताय या शेवटी इथं मोराजा बेट आहे. बेट जो आहे तो नेहमी असा एकदम शेवटी शेवटीच राहणार, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे आपला पिको दी नेब्लिना. पिको दी नेब्लिना जो आहे मोराजा इकडे, पिको दो नेब्लिना हा इकडे या साईडला, इकडच्या साईडला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला तो म्हणजे ब्राझील मधील सर्वोच्च शिखर. ब्राझील मधील सर्वोच्च शिखर जे आहे ते कोणते आहे तर लक्षात ठेवायचं आहे ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणत्या नंबरचा आपला हा, तोच आहे पिको दी नेब्लिना. पिको दी नेब्लिना हा ब्राझील मधील सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट आहे आपला पॅटनॉल दलदल. पॅटनॉल दलदल कुठे आहे तर मग हा वाला जो दिसतोय इथला पार्ट, हा वाला जो आहे हा एवढा भाग आहे पॅटनॉल दलदल. कोणत्या तरी याच्याने रिप्रेझेंट करायचा आहे. नेक्स्ट आहे आपला अवर्षण चतुष्कोन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अवर्षण चतुष्कोन हा वाला इथला जो भाग आहे त्याला म्हणतो आपण अवर्षण चतुष्कोन. नेक्स्ट आहे आपला कटिंगा. अवर्षण चतुष्कोनच्या साईडला हा जो सगळ्यात मोठा पार्ट दिसताय याला म्हणतो आपण कटिंगा. नेक्स्ट आहे आपला कॅसिनो पुडन. तर कॅसिनो पुडन कुठे आहे तर कॅसिनो पुडन जो आहे तो आपला हा इकडे शेवटी बघा, हा जो आहे इकडे खालच्या साईडला इथे हा आहे आपला कॅसिनो पुडन. त्यानंतर आहे पॅराना नदी. तर पॅराना नदी कुठे आहे तर हे इथं जो दिसत आहे इथं येथून पर्यंत हे एवढी आपली पॅराना नदी. त्यानंतर आपला लास्ट वाला याच्यातला साओ फ्रान्सिस्को नदी. साओ फ्रान्सिस्को नदी जो आहे तो इथून आहे बघा, या कटिंगा पासून इथपर्यंत काढल्या तरी तुम्हाला मार्क भेटून जातील. नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट आहे सोनेरी तांबरीन. व्हेरी इम्पॉर्टंट. सोनेरी तांबरीन या अमेझॉनस मध्ये भेटतात तुम्हाला. त्यानंतर एनाकोंडा जो आहे तो हा इथं भेटत आहे, इथं याच्या साईडला सोनेरी तांबरीनच्या. त्यानंतर कोंडोर जो आहे तो इथं या आपला पिको दी नेब्लिना मध्येच भेटताय. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहू आपण तर गुलाबी डॉल्फिन. गुलाबी डॉल्फिन कुठे आहे तर या इकडे. गुलाबी डॉल्फिन तर जमिनीवर राहणार नाही, या नदी समुद्रामध्येच राहील, तर इथं राहील ते गुलाबी डॉल्फिन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॅटनॉल. पॅटनॉल ऑलरेडी आपण बघितलं पॅटनॉल. अॅनाकोंडा जो आहे तो इथं पण भेटते, इथं पण भेटते, दोन्ही जागेवर भेटते, लक्षात ठेवा. पंपास गवताळ प्रदेश हा शेवटचा इकडे जो दिसतोय हवाला याला म्हणतो आपण पंपास गवताळ प्रदेश. काटेरी झुडपी वने हा इकडचा जो शेवटचा भाग आहे याला म्हणतो आपण काटेरी झुडपी वने. व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर लोकसंख्या विरळ घनता असलेले दोन राज्य कोणते कोणते आहेत, कोणते कोणते अमेझॉनस आणि रोराइमा. अमेझॉनस म्हणजे हवाला इकडचा आहे आणि रोराइमा हवाला, एवढा हा दोन्ही तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट लोकसंख्याची घनता मध्यम असलेले, मध्यम म्हणजे पॅराना आणि संता कॅटरीना. पॅराना कुठे आहे तर पॅराना हा इथं आणि संता म्हणजे इकडच्या वरच्या साईडले कमी वाले विरडवाले, इकडे मीडियम वाले. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा लोकसंख्या दाट असलेले सोवो पावलो. सगळ्यात दाट असलेले इथंच आहे, इथं मीडियम आहे, त्याच्या साईडला इथं दाट आहे. त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे तर रिओ दी जानेरिओ हा इकडे याच्या साईडला रिओ दी जानेरिओ. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा. त्यानंतर लोकसंख्येची नागरी 51 ते 60 टक्क्यावर असलेले राज्य पॅरा आणि मारानोवा. पॅरा म्हणजे हा वाला पारा दिसताय तुम्हाला. त्यानंतर त्याच्या साईडला मारानाओ. त्यानंतर नेक्स्ट आहे अमापा. इकडे अमापा आहे, लक्षात ठेवा. इकडे सियारा, इकडे बहिया. त्यानंतर हा तर आताच बघितलो आपण पिको दी नेब्ली सॉरी रिओ दी जानेरो, मोरा पावलो, पाराना, साला कॅटरीना, साला नाही सारा कॅटरीना, सांता कॅटरीना, साला सुरा नाही, आक्रे आणि हा जो आहे रोंडोनिया. हा अशा प्रकारचे खतरनाक नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हा एक इम्पॉर्टंट आहे बघा, इथं दोन आता आले आहे फक्त आपले. कॉफी उत्पादक प्रदेश कोणता आहे तर कॉफीवाले अशा वाले दिसतात आहे तुम्हाला इथं. हे वाले जेवढे दिसतात हे आपले कॉफी उत्पादक. त्यानंतर तांदूळ उत्पादक कोणते आहेत अशा प्रकारचे जी सिम्बॉल दिसत आहे. आता इथं कुठे दिसत आहे हा असा वाला, हा जो दिसत आहे हे सगळे आपले तांदूळवाले. त्याच्यानंतर मकावाले जे दिसतात हे एवढे जे दिसतात हे इथं हे इथं हे इथं हे मकावाले. ओके. त्यानंतर एक मिनिट,
नेक्स्ट आपला जो आहे ऊसवाले लक्षात ठेवा. अशा प्रकारचा ऊसाचा सिम्बॉल कुठे आहे? हा इथं, हा जो दिसताय हा आपले ऊसवाले वे, हे ऊसवाले. ओके. त्याच्यानंतर काकाओ म्हणजेच आपला कोका मध्ये थोडासा असावाला आलाय, म्हणजे हा वाला बघू शकता. हे जे दिसत आहेत हे कावे आपले कोका. त्यानंतर सॉरी, हे संत्री वे, हे कोकावे. त्यानंतर सोयाबीन, केळी, हे सगळे काही इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे. इथं बघा केळी, इच्छा इथंच बघा. आता तुम्हाला लक्षात का ठेवायचं आहे? हा एवढा भाग जो आहे इथंच कुठंतरी सगळ्याचं सगळं तुम्हाला काढून टाकायचं आहे. तेवढा टेन्शन घ्यायचं नाही. इच्छा इथं सगळ्यात जास्त सगळे पदार्थ तुम्हाला इथं काढायचे आहे एवढ्या भागामध्ये. इथं तर ते राहणार आहे. बाकी या साईडला तर काहीच काढायचं नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला लास्ट वाला बघा, मॅनॉस. हा जो दिसता इथं मॅनॉस, लक्षात ठेवा बंदर आहे तो मॅनॉस. विक्टोरिया बंदर कुठे आहे? तर हा इकडेच्या शेवटी जो आहे तो विक्टोरिया बंदर आहे. त्यानंतर विमानतळ ब्राझिलिया आणि कॅम्पा ग्रांडे. ब्राझीलची राजधानी पण हा इथं आपला मधामध्ये आहे ब्राझिलिया. त्यानंतर कॅम्पा ग्रांडे जो आहे हा इथं ब्राझिलिया, इथं त्याच्या साईडला हा कॅम्पा ग्रांडे. प्रमुख लोहमार्ग स्थानिके साओ पावलो ऑलरेडी आपण बघितलं होतं. हा इथून असा येते. रिओ दी जानेरिओ बी ऑलरेडी बघितलं, हा इथं येते. तर हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. एवढे क्वेश्चन तुम्हाला करायचे ब्राझीलच्या नकाशातून. याच्यात बाहेर क्वेश्चन जाणार नाही याची मी गॅरंटी घेतो. आणि तुम्हाला 4 मार्क कन्फर्म विचारणार. 6 क्वेश्चन राहते, 6 मधून तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. भारताचा आणि ब्राझीलचा नकाशा दोन्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि तोपर्यंत या व्हिडिओला सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.